दोनच प्रश्न झाले सकाळपासून. हा महिलांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वतः मुख्यमंत्री महोदय इथे आहेत. प्रश्न क्रमांक 9541. सभापती महोदय, आज या सभागृहामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि त्याचबरोबरीने अस्वस्थ करणारा असा प्रश्न मांडायला मी आज सभागृहात उभी आहे. सभापती महोदय, कामावर जाणाऱ्या, नोकरी करणाऱ्या करोडो महिलांचा प्रश्न, त्यांचा आवाज बनून आज या ठिकाणी हा प्रश्न मांडायला सुरुवात करतेय. प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे आणि त्याबद्दल मी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांचं अभिनंदन करेन की या मानसिक छळ, जबरदस्तीने धर्मांतरण करायला लावणाऱ्या घटनेमध्ये मुख्यमंत्र्यांनी याची पाळंमुळं खणून काढली, SIT स्थापित केली, लपलेल्यांना बिळातून बाहेर काढलं, त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही. माझी आपल्याला विनंती आहे की हा प्रश्न जरा सविस्तर मांडण्याची मला त्या ठिकाणी वेळ द्या. एक मिनिट बाकी आहे. सभापती महोदय, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. सगळ्याच आमच्या सहकारी या ठिकाणी आले आहेत, तयारी करून आले आहेत. सभापती महोदय, आपल्या महाराष्ट्रातल्या लेकी बाळी उच्च शिक्षण घेतात, चांगल्या ठिकाणी नोकरी करतात, स्वतःच्या गुणवत्तेवरती त्या जातात. आता प्रश्न असा पडतोय की या अशा मोठ्या कंपन्यांमध्ये आपल्या मुली नोकरी करायला जातात की या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चालवल्या जाणाऱ्या धर्मांतराच्या कारखान्यामध्ये बळी पडायला जातात. आपण बघितलं की आजपर्यंत गरिबीचा, अज्ञानाचा, पैशाचा आमिष दाखवून धर्मांतर करण्याचे बरेच प्रकार आपण घडताना बघतोय. पण आता थेट कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये, एअर कंडिशन ऑफिसमध्ये त्या ठिकाणी सुशिक्षित हिंदू मुलींना टार्गेट केलं जाते. आज तर आपल्या पुढे, सभापती महोदय, आज तर आपल्या पुढे दोनच केस आलेत. एक आली आहे TCS ची, जी नाशिक मधली आहे, आणि त्याबरोबरीने विप्रो कंपनीची, जी पुण्यामधली आहे. धर्म बदला नाही तर करिअर संपवून टाकू, धर्म बदला नाही तर तुमचा अप्रेझल आम्ही रोखून धरू, नोकरीवरून काढून टाकू, अशा धमक्या देत या मुलींचं मानसिक आणि लैंगिक शोषण केलं जात आहे. सभापती महोदय, विशेष म्हणजे पॉज सारखा महत्वाचा कायदा. प्रश्न विचारले तर 5 मिनिटांसाठी वाढवत आहे. सभापती महोदय, थोडंसं विस्तृत बोलणं गरजेचं आहे. पॉज सारखा कायदा ज्याच्यासाठी भौरी देईने काय त्या ठिकाणी सहन केला, इतका कठीण आणि कठोर कायदा असताना सुद्धा मॅनेजमेंट नराधमांना पाठीशी घालतंय आणि मुलींवरती नोकरी सोडायला दबाव आणला जातोय. सभापती महोदय, आणि हा फक्त धार्मिक छळाचा विषय नाहीये, हा या मुलींच्या उदरनिर्वाहाचा आणि त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. TCS मध्ये काय झालं ते मी पुन्हा रिपीट करणार नाही, पण NCW ने सुद्धा, राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा याची दखल घेतली आणि तीव्र आक्षेप त्या ठिकाणी केलाय. आज विप्रो मध्ये काय झालं, इस्लाम स्वीकारा. प्रश्न विचारा चित्राताई, प्रश्न आणि उत्तर हवंय ना आपल्याला. सभापती महोदय, मला हेच सांगायचंय, नाशिकच्या केसमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याची पाळंमुळं खडून काढली. महिला मुलींवर होणाऱ्या अत्याचारासाठी झिरो टॉलरन्सची जी भूमिका आहे सरकारची, ती त्यांनी त्या ठिकाणी अतिशय योग्य पद्धतीने काम केले. पण आज पण हे प्रश्न संपले नाहीयेत ना. आज सुद्धा तुम्ही बघा की महिलांनाच टार्गेट केलं जातंय. माझ्या हातात आज सुद्धा 2 केस आहेत. एक आहे महामुंबई मेट्रो चारकोप डेपो सुरक्षा व्यवस्थापक प्रवीण पाटील याच्याकडून कनिष्ठ महिला अभियंत्याचा लैंगिक छळ. या प्रकरणामध्ये त्याला बेल मिळालाय, पण तो नोकरीवर आहे, बाईला मात्र ताबडतोब काढून टाकलंय. हा दुसरा माझ्याकडे विषय, विमा संचालनालयाच्या कनिष्ठ तांत्रिक अधिकारी यांचा मानसिक शारीरिक छळ केलाय. तिथले संचालक विनोद सुरळकर यांनी, त्या महिलांनी लिहिलंय हो साहेब याच्यामध्ये. आपल्या प्रश्नाला न्याय मिळण्यासाठी प्रश्नामध्ये जो स्कोप आहे त्या स्कोपच्या अधीन राहून विचारा. साहेब, मला हे म्हणायचंय की अशा गुन्हेगारांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट कायमचं ब्लॅकलिस्ट झालं पाहिजे. त्यांना देशात परदेशात कुठेही नोकरी मिळता कामा नये. त्याचबरोबरीने या प्रकरणांमध्ये सभापती महोदय, इतर कलमांबरोबर एक्स्टॉर्शन सारखा कलम ऍड केलं पाहिजे. ते सरकार करणार का? कारण एक्स्टॉर्शन मध्ये हक्क हिरावणं ही त्याची व्याख्या आहे. बरोबरीने
सगळ्या आस्थापना आणि संस्थांच्या नोंदणी शांतता ठेवा. प्रश्न ऐका. नोंदणी नूतनीकरण आहे ते पॉश पालन याच्या सोबत जोडलं जाणार का? आज त्या ठिकाणी आयसीसीने अहवाल देणं बंधनकारक आहे, त्याला चालढकल केली जाते. पोलीस अशा घटनांचा कॉग्निझन्स लगेच घेत नाही. ते म्हणतात आयसीसीचा अहवाल येऊ द्या. आयसीसीचा अहवाल वेळेत येत नाही साहेब, आणि त्याच्यामुळे आयसीसीच्या अहवालाची वाट न बघता तात्काळ कॉग्निझन्स पोलिसांनी घेतला पाहिजे, अशा पद्धतीची सुद्धा आमची मागणी आहे. आज आयसीसीचे नियम हे फक्त कागदावरती आहेत, त्याची त्या ठिकाणी कायद्यानुसार कार्यरत आहेत का हे बघणं गरजेचं आहे. जे करत नसतील त्यांचं लायसन्स रद्द करणं गरजेचं आहे. आज या कंपनीमध्ये TCS मध्ये ऑपरेशन मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. मला पुढे जाऊन सभापती महोदय म्हणायचंय की फक्त ऑपरेशन मॅनेजर नाही, जर अशा पद्धतीने आमच्या मुलींवरती दबाव टाकला जात असेल तर संपूर्ण कंपनी व्यवस्थापनाला त्या ठिकाणी गुन्हेगार म्हणून फौजदारी गुन्हा त्यांच्यावर दाखल केला पाहिजे. त्याचबरोबरीने ज्या ठिकाणी 10 पेक्षा कमी कर्मचारी आहेत, स्टार्टअप, त्या ठिकाणी LCC लोकल कंप्लेंट कमिटी जी महिला बाल कल्याणच्या अंतर्गत आहे. आज कित्येक लोकांना माहिती नाही, महिलांना माहिती नाही की अशी LCC कमिटी आहे. त्याची सुद्धा जनजागृती व्हायला पाहिजे. तिथे येणाऱ्या तक्रारींचा निपटारा 30 दिवसाच्या आत व्हायला पाहिजे. कोणी ऐकलं नाही ऐकलं तरी सभापती ऐकतायत, मुख्यमंत्री ऐकतायत. कॉर्पोरेट IT सेक्टर क्षेत्रातील मुलींसाठी स्वतंत्र गोपनीय सभापती महोदय ऑनलाईन पोर्टल 24/7 ची हेल्पलाईन त्या ठिकाणी सुरू करायला पाहिजे. आणि शेवटचं सांगते, अँटी टॉक्सिक वर्कप्लेस गाईडलाईन्स जारी करायला हव्या आणि त्याचं पालन होतं की नाही हे भरारी स्क्वॉडच्या माध्यमातून करायला हवं. सभापती महोदय, कायदे आहेत पण ते फक्त कागदावर राहत असतील आणि ज्या महिला पुढे येतात, प्रश्न क्रमांक 3 होण्यासाठी महत्वाचा विषय आहे, ज्या महिला पुढे येतात त्यांना कामावरून काढून टाकलं जातं आणि जे हरामखोर त्रास देतात ते त्याच ठिकाणी काम करतात. महिला येतात, धाडस घेऊन येतात आणि अशा वेळेला या ज्या 2 केसेस आहेत त्यांच्यावरती सुद्धा तात्काळ कारवाई अपेक्षित आहे. पोलिसांनी तात्काळ कॉग्निझन्स घेणं गरजेचं आहे. एका केसमध्ये पोलिसांशी हुज्जत घालावी लागली, त्यावेळेला FIR झालेला आहे. अशा घटना होऊ नये यासाठी सरकारने काळजी घेणं अपेक्षित आहे. एवढं मला सांगायचं आहे. धन्यवाद. माननीय मुख्यमंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, चित्राताईंनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मांडलाय. TCS मधली जी घटना आहे ही अतिशय आय ओपनिंग घटना आहे, ज्यामध्ये काही एका धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन प्रेशर टाकून एका महिलेला लैंगिक शोषण केलं, तिचं धर्म परिवर्तन करण्याकरता तिच्यावर दबाव टाकला. आणि त्यातला दुर्दैवाचा पाठ एवढाच होता की त्या महिलेने ज्या आपल्या मॅनेजरकडे तक्रार केली, त्या मॅनेजरची ही जबाबदारी होती की त्यांनी तात्काळ त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती. त्यांनी कारवाई केली नाही आणि म्हणूनच या केसमध्ये 9 गुन्हे आपण दाखल केलेले आहेत आणि त्या मॅनेजरलाही त्याच्यात आरोपी केलं आहे. या निमित्ताने एक गोष्ट मला निश्चितपणे सांगायची आहे की TCS कंपनी जी आहे, या कंपनीने या चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य केलेलं आहे. या संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचं कुठे इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. त्यांनी स्वतः त्या संदर्भात सगळ्या प्रकारे जे काही सहकार्य उपलब्ध करून दिलं पाहिजे ते केलं आहे. आणि त्यांनी हे देखील आपल्याला सांगितलेलं आहे की राज्य सरकार सुचवतील त्या सगळ्या उपाययोजना इतर ठिकाणी देखील आम्ही करायला तयार आहोत. पण त्याचसोबत जे चित्रात यांनी सांगितलं, बऱ्याचशा कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये एक मोडस ऑपरंडी म्हणून अशा पद्धतीनं कार्य चालल्याचं आपल्या लक्षात येतं आहे. आणि या संदर्भात काही कायदे निश्चित आहेत पण त्याचं योग्य त्या प्रमाणात पालन होत नाही. आणि म्हणून आता काही उपाययोजना चित्रात यांनी या ठिकाणी सुचवलेल्या आहेत.
मी तर असं म्हणेन की आपल्या आणि अध्यक्षांच्या मान्यतेने दोन्ही सभागृहातल्या महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून आणि आत्ता उपस्थित असलेले कायदे आणि नियम याचा अभ्यास करणे, त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे. विशेषतः आपण जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस प्रायव्हेट वर्कप्लेसेस इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या. जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस आपल्याकडे रात्रीच्या शिफ्टला महिला कमी काम करत होत्या. त्यामुळे आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दोन्ही सभागृहाची महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून त्यांना ही जबाबदारी आपण देऊ. या सगळ्या कायद्यांचा, नियमांचा, झालेल्या घटनांचा आढावा घेऊन आपण काय उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना त्यांनी सुचवाव्या. निश्चितपणे राज्य सरकार त्या उपाययोजना त्या ठिकाणी लागू करेल. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.